नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या लेक्चर्समध्ये आपण मेथड्स ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ इंडेक्स नंबर बघत होतो. ह्या मेथड्स ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ इंडेक्स नंबर बघत असताना आपण पहिल्यांदा प्राइस इंडेक्स नंबर कसा कन्स्ट्रक्ट करायचा त्याच्या मेथड्स अभ्यासत होतो. आता या मेथड्स अभ्यासत असताना आपण महत्त्वाच्या म्हणजे दोन मेथड्स ऑफ कन्स्ट्रक्शन आहेत प्राइस इंडेक्स नंबर कन्स्ट्रक्ट करण्यासाठीच्या. ते म्हणजे अनवेटेड आणि दुसरा म्हणजे वेटेड. त्यामधल्या अनवेटेड प्राइस इंडेक्स नंबर ज्या दोन मेथड्सनी कन्स्ट्रक्ट केला जातो म्हणजे एक सिंपल अनवेटेड सिंपल ॲग्रिगेट मेथड आणि दुसरी अनवेटेड ॲव्हरेज ऑफ प्राइस रिलेटिव्ह मेथड. या दोन्ही मेथडनी प्राइस इंडेक्स नंबर कसा कन्स्ट्रक्ट करायचा, त्याचे फॉर्म्युले काय असतात, त्याचे एक्झाम्पल्स आपण बघितलेले आहेत. त्यानंतर वेटेड इंडेक्स नंबरमध्ये आपण किंवा वेटेड टाईप मेथडमध्ये प्राइस इंडेक्स नंबर कन्स्ट्रक्ट करण्याच्या आपण वेटेड ॲग्रिगेटिव्ह मेथड ही बघितलेली आहे मागच्या लेक्चरमध्ये. आता आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला वेटेड टाईपमधली कुठली मेथड बघायची आहे तर वेटेड ॲव्हरेज ऑफ प्राइस रिलेटिव्ह मेथड बघायची आहे. आता सिंपल ॲव्हरेज ऑफ प्राइस रिलेटिव्ह मेथडमध्ये म्हणजे अनवेटेड टाईपमध्ये येते. तर त्यामध्ये काय होतं, सिंपल ॲव्हरेज ऑफ प्राइस रिलेटिव्ह म्हणजे प्रत्येक प्राइस रिलेटिव्ह आपण जो काढतो तो प्रत्येक प्राइस रिलेटिव्ह हा इक्वली इम्पॉर्टंट आहे असं आपण गृहीत धरतो. जो प्रत्येक सिच्युएशनमध्ये किंवा प्रत्येक कमॉडिटी तशी इक्वली इम्पॉर्टंट असेलच असं नाही. पण आपण सिंपल ॲव्हरेज ऑफ प्राइस रिलेटिव्ह मेथडमध्ये ते आपण ॲज्युम केलेलं असतं. सगळे जेवढे आपण प्राइस रिलेटिव्ह काढतो दॅट आर दी इक्वली इम्पॉर्टंट. मग हा जो त्याचा ड्रॉबॅक आहे तो ओव्हरकम करण्यासाठी आपण नवीन मेथड जी इंट्रोड्यूस केलेली आहे ती म्हणजे वेटेड ॲव्हरेज ऑफ प्राइस रिलेटिव्ह मेथड. आता आपल्याकडे जेवढ्या कमॉडिटीज आहेत त्या कमॉडिटी जितक्या प्रमाणात इम्पॉर्टंट आहेत त्या प्रमाणात त्याला वेट असाइन करायचं. त्याच्या प्राइस रिलेटिव्ह त्याचे आपण जे काढतो त्याला तितक्या प्रमाणात त्याचं वेट असाइन करून आपण जर त्याचा ॲव्हरेज घेतला दॅट इज कॉल्ड ॲज वेटेड ॲव्हरेज ऑफ प्राइस रिलेटिव्ह मेथड. वेटेड ॲव्हरेज ऑफ प्राइस रिलेटिव्ह असं आपण त्याला म्हणू शकतो. आणि मग त्या पद्धतीनं आपण तो इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट केला किंवा कन्स्ट्रक्ट केला तर दॅट इज द मेथड ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ प्राइस इंडेक्स नंबर इज वेटेड ॲव्हरेज ऑफ प्राइस रिलेटिव्ह मेथड. आता यापैकी वेटेड ॲव्हरेज ऑफ प्राइस रिलेटिव्ह मेथड आहे ती त्याच्या म्हणजे जे काही आपण ड्रॉबॅक्स ओव्हरकम केलेले आहेत त्यामुळे ती प्रिफर केली जाते. आता यामध्ये जे ॲव्हरेज घेतात टाईप ऑफ ॲव्हरेज वेटेड ॲव्हरेज ऑफ प्राइस रिलेटिव्ह बरोबर, तर प्राइस रिलेटिव्हचे वेटेड प्राइस रिलेटिव्हचे ॲव्हरेज घेताना आपण दोन प्रकारचे ॲव्हरेज घेऊन तो इंडेक्स नंबर कन्स्ट्रक्ट करू शकतो. एक म्हणजे ॲरेथमॅटिक मीन ॲज अ ॲव्हरेज घेऊ शकतो आपण, दॅट इज वेटेड ॲरेथमॅटिक मीन म्हणूया त्याला आपण. वेटेड ॲरेथमॅटिक मीन ऑफ ॲव्हरेज ऑफ वेटेड ॲरेथमॅटिक मीन ऑफ प्राइस रिलेटिव्स. आणि दुसरी मेथड जी आहे ती वेटेड जॉमेट्रिक मीन ऑफ प्राइस रिलेटिव्ह. जॉमेट्रिक मीन इज नथिंग बट दी ॲव्हरेज, वन टाईप ऑफ ॲव्हरेज. सो वेटेड जॉमेट्रिक मीन ऑफ प्राइस रिलेटिव्स या पद्धतीनं सुद्धा आपण काय करू शकतो, तो इंडेक्स नंबर कन्स्ट्रक्ट करू शकतो या मेथडसाठी. म्हणजे जे ॲव्हरेज आपण वापरतो ते ॲव्हरेज ॲरेथमॅटिक मीन ॲज ॲव्हरेज वापरून पण हा इंडेक्स नंबर कन्स्ट्रक्ट करू शकतो आणि जॉमेट्रिक मीन ॲज ॲव्हरेज म्हणून पण वापरून पण हा इंडेक्स नंबर आपण काय करू शकतो, कन्स्ट्रक्ट करू शकतो. ओके, सो दिस इज द वेटेड ॲव्हरेज ऑफ प्राइस रिलेटिव्ह मेथड फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ प्राइस इंडेक्स नंबर. मग ह्याचा फॉर्म्युला काय आहे? सो वेटेड ॲव्हरेज ऑफ प्राइस रिलेटिव्ह मेथडमध्ये तर आपले जे प्राइस रिलेटिव्ज आहेत P1/P0 त्याला आपण वेटनं मल्टिप्लाय करतो त्याच्या
आणि त्याची सम घेतो. सो समेशन P1 अपॉन P0 इंटू W डिवायडेड बाय सम ऑफ ऑल दी वेट्स. सो P01 इज इक्वल टू समेशन ऑफ P1 upon P0 into W upon summation W into 100. So this is the weighted average of price relative मेथडनी कन्स्ट्रक्ट केलेला हा प्राइस इंडेक्स नंबर आहे. बट हिअर अरेथमॅटिक मीन इज यूज्ड ॲज अ ॲव्हरेज. अरेथमॅटिक मीन हा ॲव्हरेज कन्सिडर करून कन्स्ट्रक्ट केलेला फॉर्म्युला आहे हा. वेअर W इज अ वेट रिलेटिव्ह इम्पॉर्टन्स ऑफ कमॉडिटी त्याला आपण म्हणतो. मग ह्यामध्ये जो टेबल आपल्याला लागतो हा इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट करण्यासाठी, तो टेबल बघा, आपल्याला कमॉडिटीज दिलेल्या असतात. ज्या काय कमॉडिटीज आहेत त्या आपल्याकडं असतील, ABC किंवा वेगवेगळ्या कमॉडिटीज दिलेल्या असतात. तिथं क्लोदिंग, फूड, रेंट अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या कमॉडिटीज दिलेल्या असतील. त्या कमॉडिटीज दिल्यानंतर त्याची बेस इयरमधली प्राईस आणि करंट इयरमधली प्राईस आपल्याकडं असणार आहे. आणि त्यानंतर त्याचं वेट जे आहे ते वेट प्रत्येक कमॉडिटीच्या समोर आपल्याला दिलेलं असतं. त्याचं वेट W असं आपण त्याला डिनोट करणार. आणि मग आपण काय करणार आहे, त्याचे प्राईस रिलेटिव्ह काढणार. प्रत्येक जी काय आपली कमॉडिटी आहे त्या कमॉडिटीला आपण प्राईस रिलेटिव्ह कॅल्क्युलेट करणार. प्राईस रिलेटिव्ह कसा कॅल्क्युलेट करायचा, तर P1 अपॉन P0 केलं की आपल्याला प्राईस रिलेटिव्ह मिळतो. करंट इयरची प्राईस डिवायडेड बाय बेस इयरची प्राईस केलं की आपल्याला काय मिळते, प्राईस रिलेटिव्ह मिळते. प्रत्येक कमॉडिटीसाठी तसं ते मिळेल. आणि मग त्या प्रत्येक प्राईस रिलेटिव्हला आपण जर W जे वेट असाइन केलेलं आहे त्या कमॉडिटीसाठी त्या वेटनं जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला P1 अपॉन P0 इंटू W हे काय होईल, मिळेल. सो मग आपल्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला कोणकोणाचे समेशन लागणार आहेत, तर समेशन P1 अपॉन P0 इंटू Wची एक सम लागणार आहे. त्यानंतर Wची एक सम लागणार आहे फक्त. तर त्या सम आपण काढून घेऊ शकतो. आपल्याकडे जे काय कॉलम आहेत त्या क्वांटिटीचे त्या कॉलमची सम घेतली तर आपल्याला त्या करस्पॉन्डिंग समेशन्स आहेत त्या मिळतील. दॅट इज समेशन P1 अपॉन P0 इंटू W अँड ऑल्सो द समेशन W. ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला काय होतील, मिळतील. सो अशा पद्धतीनं हा टेबल आपण तयार करू शकतो फॉर weighted average of price relative where arithmetic mean as a taken as average. Now if we geometric mean as a taken as average, geometric mean हा average म्हणून जर आपण घेतला तिथं, तर मग weighted geometric mean of price relatives कसा येईल बघा. दॅट इज weighted average of price relatives. तर average म्हणजे geometric mean. सो weighted geometric mean of price relative. तर आपला तो फॉर्म्युला जो आहे P01 इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ P1 अपॉन P0 रेस टू W and whole रेस टू दिस प्रॉडक्ट रेस टू 1 अपॉन समेशन ऑफ W इंटू 100. अशा पद्धतीनं आपल्याला काय मिळेल, तो वेटेड ॲव्हरेज ऑफ प्राईस रिलेटिव्हचा. आता हे आपण काय केलं, कॅल्क्युलेटिव्ह फॉर्ममध्ये जर याचा हा फॉर्म्युला आणायचा म्हटला तर त्याचा आपण लॉग घेतो आणि लॉग घेऊन मग नंतर फायनल एक्सप्रेशन जे आहे त्याचा अँटीलॉग घेतो. त्यामुळे आपल्याला P01 मिळतो. म्हणजे वरचा जो फॉर्म्युला आहे पहिला त्याचा या दोन्ही साईडचा आपण लॉग घेतला तर लॉग P01 असं मिळणार आपल्याला. मग सिम्प्लिफाय झाल्यानंतर मग आपण P01ची आपल्याला व्हॅल्यू लागते. त्यामुळे आपण ते जो काय लॉग घेतलेला त्याचा अँटीलॉग घेणार. त्यामुळे आपल्याला परत ओरिजिनल P01ची व्हॅल्यू मिळेल. सो तो P01 जर तुम्ही लॉग घेतला दोन्ही बाजूचा तर तुमच्या प्रॉडक्ट ऑफ P1 अपॉन P0 रेस टू W जे आहे ते काय होईल, लॉगची सम होईल. पण लॉगची सम होत असताना त्या लॉगला तुमचा W काय होणार आहे, मल्टिप्लायर येणार आहे. सो समेशन ऑफ लॉग ऑफ P1 अपॉन P0 बरोबर, समेशन ऑफ लॉग ऑफ P1 अपॉन P0 असं होईल तुम्हाला ते. आणि त्याचा परत लॉग घेत असताना 1 अपॉन समेशन W हा त्याची पॉवर आहे ते ऑल्सो दॅट विल बिकम अ मल्टिप्लायर. सो तिथं डिवायडेड बाय W समेशन W जे आलं आहे दॅट इज दी नथिंग बट दी पॉवर विच हॅज कम ॲज अ मल्टिप्लायर म्हणून आलेली ती पॉवर आहे. म्हणजे असं ते लॉगमध्ये सिम्प्लिफाय झाल्यानंतर मग आपण काय करतो, अँटीलॉग येतो. सो
P01 is equal to anti-log of, that is not a minus, that is the word anti-log. So anti-log of summation W into log of P1 upon P0 upon summation W multiplied with 100. So this is the formula of weighted geometric mean of price relatives. म्हणजे आपण जे वेटेड ॲव्हरेज ऑफ प्राइस रिलेटिव्ह जे आहे ते दोन पद्धतीनं ॲव्हरेज वापरून काढू शकतो. एक म्हणजे अॅरिथमेटिक मीन ॲज अ ॲव्हरेज वापरायचा आणि दुसरा म्हणजे जॉमेट्रिक मीन ॲज अ ॲव्हरेज वापरायचा. म्हणजे आपल्याला दोन प्रकारे दोन फॉर्म्युले येतील. आता हा जो फॉर्म्युला आपण घेतला आहे वेटेड जॉमेट्रिक मीन ऑफ प्राइस रिलेटिव्ज, तर त्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला जेव्हा कॅल्क्युलेशन करायचं असेल किंवा तो फॉर्म्युला आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असेल P01 साठी, तर तिथं आपला टेबल काय येणार आहे, तर तो टेबल जो आहे तो आपण इथं लिहिलेला आहे, मांडलेला आहे. तर तो टेबल म्हणजे आपल्याला पहिल्यांदा कमॉडिटीज आपल्याकडे असतील C1 C2 सो ऑन CN. इन जनरल काय असतील तेवढ्या कमॉडिटीज इथं दिलेल्या आहेत. त्या कमॉडिटीच्या प्राइस इन बेस इयर आणि प्राइस इन करंट इयर अशा दोन प्रकारच्या प्राइसेस आपल्याकडे असतील. त्यानंतर त्याला असाइन केलेलं वेट एक आपल्याकडे असेल. त्यानंतर आपल्या प्राइस रिलेटिव्ज P1 अपॉन P0 म्हणजे करंट इयर प्राइस डिवायडेड बाय बेस इयर प्राइस केल्यानंतर आपल्याला प्राइस रिलेटिव्ज मिळतील. आता हे प्राइस रिलेटिव्ह एकदा आपल्याला मिळाले की त्याचा आपण काय घ्यायचा, लॉग घ्यायचा. सो लॉग P1 अपॉन P0 घ्यायचा आणि लॉग P1 अपॉन P0 घेतल्यानंतर त्या लॉग P1 अपॉन P0 रेस टू W म्हणजे P1 अपॉन P0चा रेस टू W करायचा आणि त्याचा लॉग घ्यायचा, किंवा फक्त लॉग P1 अपॉन P0 केलं तरी चालेल. दॅट इज द बेटर बिकॉज वी हॅव टू ब्रिंग अवर फॉर्म्युला इन द वेटेड जॉमेट्रिक form. So we need summation W into log of P1 upon P0. So first of all we can calculate the log of P1 upon P0. म्हणजे आपल्याला प्राइस रिलेटिव्ज मिळालेत, त्या प्राइस रिलेटिव्ह प्रत्येक प्राइस रिलेटिव्हचा लॉग घेतला तरी लॉग P1 अपॉन P0 मिळेल. आपल्याला समेशन कशाची पाहिजे, तर W इंटू लॉग ऑफ P1 अपॉन P0 ची समेशन पाहिजे. त्यामुळे मग आपण पुढच्या कॉलममध्ये W इंटू लॉग ऑफ P1 अपॉन P0 घेऊ शकतो. W इंटू लॉग ऑफ P1 अपॉन P0 केलं तर आपल्या प्रत्येक लॉग ऑफ P1 अपॉन P0 जी व्हॅल्यू आहे त्याला त्याच्या वेटनं मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला W इंटू लॉग ऑफ P1 अपॉन P0 मिळेल. ओके, मग त्याची जर सम मी घेतली तर आय विल गेट दी समेशन ऑफ W इंटू लॉग ऑफ P1 अपॉन P0. अशी ती सम आपल्याला न्यूमरेटरमध्ये वापरता येईल. आणि डिनॉमिनेटरमध्ये समेशन W आहे, त्यामुळे W आपला म्हणजे वेटचे सगळ्या वेटची सम घेतली आपल्याला तर ती जी सम आहे ती आपण डिनॉमिनेटरला वापरणार आणि त्याचा भागाकार केल्यानंतर त्याचा अँटीलॉग येणार आणि त्या अँटीलॉगला मल्टिप्लाइड विथ 100 केलं की आपल्याला काय मिळेल, वेटेड जॉमेट्रिक मीन ऑफ प्राइस रिलेटिव्ज मिळेल. म्हणजे अशा पद्धतीनं वेटेड ॲव्हरेज ऑफ प्राइस रिलेटिव्ह मेथडनुसार आपण इंडेक्स नंबर काय करू शकतो, कन्स्ट्रक्ट करू शकतो. या दोन्ही मेथड तुमचा अॅरिथमेटिक मीन ॲज अ ॲव्हरेज वापरून आणि जॉमेट्रिक मीन ॲज अ ॲव्हरेज वापरून असे दोन्ही फॉर्म्युले आपण बघितलेले आहेत आणि त्यासाठी टेबल कसा येतो तो टेबलसुद्धा आपण बघितलेला आहे. नाव वी आर गोइंग टू सी ऑर कॅल्क्युलेट दी एक्झाम्पल फॉर दिस मेथड ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ इंडेक्स प्राइस इंडेक्स नंबर. सो इथं आपण बघितलं तर एक्झाम्पल काय दिले बघा, द प्राइस कोटेशन्स ऑफ 5 डिफरंट कमॉडिटीज फॉर द इयर 1993 अँड 1994 ॲज फॉलोज. 5 कमॉडिटीसाठीचे तुम्हाला काय दिले आहेत, प्राइस कोटेशन्स दिलेले आहेत 1993 आणि 1994 साठी. आता ते देत असताना आपल्याला वेटसुद्धा त्याचे दिलेले आहेत. ओके, तर प्राइस इन 1993 दिलेले आहेत, प्राइस इन 1994 दिलेले आहेत. आता ह्यामध्ये आपल्याला काय करायचं बघा, कॅल्क्युलेट प्राइस इंडेक्स नंबर फॉर द इयर 1994 विथ 1993 ॲज अ बेस इयर बाय वेटेड ॲव्हरेज ऑफ प्राइस रिलेटिव्ज यूजिंग अॅरिथमेटिक मीन अँड जॉमेट्रिक मीन. म्हणजे वेटेड ॲव्हरेज ऑफ प्राइस रिलेटिव्ह मेथडनी आपल्याला काय करायचं आहे, इंडेक्स नंबर इथं कॅल्क्युलेट करायचा आहे. पण तो ॲव्हरेज जो आहे तो ॲव्हरेज हा अॅरिथमेटिक मीन वापरून पण काढायचा आहे आणि ॲव्हरेज हा जॉमेट्रिक मीन वापरून सुद्धा
काढायचा आहे. म्हणजे दोन्ही प्रकारचे ॲव्हरेज अरिथमॅटिक मीन आणि जॉमेट्रिक मीन ॲज अ ॲव्हरेज वापरून तुम्हाला वेटेड ॲव्हरेज ऑफ प्राईस रिलेटिव्ह इंडेक्स नंबर प्राईस इंडेक्स नंबर काढायचा आहे. मग आता इथं तुम्हाला दिलेलं आहे की काय करा, कॅल्क्युलेट प्राईस इंडेक्स नंबर फॉर द इयर 1994 विथ 1993 ॲज अ बेस इयर. म्हणजे बेस इयर 1993 घ्या हे तिथं सांगितलेलं आहे. त्यामुळं P0 ज्या आहेत त्या 1993 मधल्या प्राइसेस आहेत आणि P1 ज्या आहेत त्या 1994 मधल्या प्राइसेस आहेत आणि वेट्स आर नथिंग बट दी W. सो टू फाइंड दी वेटेड ॲव्हरेज ऑफ प्राइस रिलेटिव्ह मेथडनी प्राइस इंडेक्स नंबर काढण्यासाठी आपण मग काय करणार आहोत, खालीलप्रमाणे टेबल बनवणार आहोत. तर तो टेबल बनवत असताना पहिल्यांदा आपल्याला फॉर्म्युले दोन प्रकारचे माहीत पाहिजेत. प्राइस इंडेक्स नंबर बाय वेटेड ॲव्हरेज ऑफ प्राइस रिलेटिव्ज यूजिंग अरिथमॅटिक मीन अँड जॉमेट्रिक मीन आर. त्यातला यूजिंग अरिथमॅटिक मीननुसार वेटेड प्राइस रिलेटिव्ह काय आहे किंवा वेटेड अरिथमॅटिक मीन ऑफ प्राइस रिलेटिव्ह काय आहे, तर P01 इज इक्वल टू समेशन P1 अपॉन P0 इंटू W अपॉन समेशन W इंटू 100 आहे. आणि वेटेड जॉमेट्रिक मीन ऑफ प्राइस रिलेटिव्स काय आहे, तर P01 इज इक्वल टू अँटी लॉग ऑफ समेशन W इंटू लॉग ऑफ P1 अपॉन P0 अपॉन समेशन W इंटू 100. त्यामुळे त्या अनुषंगानं आपल्याला काय करावं लागतील, समेशन लागतील आणि त्या समेशन काढण्यासाठी आपण काय करणार आहोत, तर टेबल तयार करणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला कमॉडिटीज दिलेल्या आहेत 5 ABCDE. त्यानंतर बेस इयर त्याच्या प्राइसेस दिलेल्या आहेत, त्याला आपण P0 म्हणणार आहेत. करंट इयर प्राइसेस दिलेले आहेत, P1 म्हणणार आहे त्याला. आणि वेट पण दिलेले आहेत W. या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. मग आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा प्राइस रिलेटिव्ह तर काढावे लागतील. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू फाइंड दी प्राइस रिलेटिव्ज. सो प्राइस रिलेटिव्ह आपण कसं करणार आहोत, तर P1 डिवायडेड बाय P0. प्रत्येक कमॉडिटीसाठी P1ची जी व्हॅल्यू आहे त्याला P0च्या व्हॅल्यूने डिवाइड केलं तर आपल्याला P1 अपॉन P0 प्राइस रिलेटिव्ह प्रत्येक कमॉडिटीसाठी मिळेल. सो अशा पद्धतीने इथं प्राइस रिलेटिव्ह काढलेत. कमॉडिटी ए साठी 1.6, कमॉडिटी बी साठी 1.6, कमॉडिटी सी साठी 1.25, कमॉडिटी डी साठी 1.5 आणि कमॉडिटी ई साठी 1.7 असे प्राइस रिलेटिव्ह आपल्याला मिळाले. आता आपल्याला अरिथमॅटिक मीन ॲज अ ॲव्हरेज वापरून काय करायचं, वेटेड ॲव्हरेज ऑफ प्राइस रिलेटिव्ह काढायचा असेल तर आपल्याला कोणती सम लागते, तर समेशन P1 अपॉन P0 इंटू W लागते. त्यामुळे त्याची सम काढण्यासाठी P1 अपॉन P0 इंटू W आपल्याला करावं लागेल. त्यामुळे आपण काय करायचं, जे प्राइस रिलेटिव्हचा जो कॉलम आहे त्यातल्या प्रत्येक व्हॅल्यूला W वेटचा जो कॉलम आहे त्यातल्या प्रत्येक व्हॅल्यूने काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. त्याच्या करस्पॉन्डिंग जी काय व्हॅल्यू आहे समोरासमोर त्यांनी आपण मल्टिप्लाय करायचं आणि त्या P1 अपॉन P0 इंटू Wच्या कॉलममध्ये लिहायचं. तसंच जॉमेट्रिक मीन ॲज अ ॲव्हरेज वापरून वेटेड ॲव्हरेज ऑफ प्राइस रिलेटिव्ह मेथडनी प्राइस इंडेक्स नंबर काढताना आपल्याला कोणाची सम लागते, तर समेशन W इंटू लॉग ऑफ P1 अपॉन P0 लागते. मग त्यासाठी आधी लॉग ऑफ P1 अपॉन P0 माहीत पाहिजे. मग तेव्हा आपण लॉग ऑफ P1 अपॉन P0 काढूया नेक्स्ट कॉलममध्ये. आणि त्यानंतर आपण काय करायचं, लॉग ऑफ P1 अपॉन P0 मधल्या प्रत्येक व्हॅल्यूला W मधल्या व्हॅल्यूनं काय करायचं, करस्पॉन्डिंग व्हॅल्यूनं मल्टिप्लाय करायचं. त्याच्या समोरासमोर जी व्हॅल्यू असेल त्या Wच्या व्हॅल्यूच्या समोर जी काय लॉग ऑफ P1 अपॉन P0ची व्हॅल्यू असेल त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि W इंटू लॉग ऑफ P1 अपॉन P0 मध्ये लिहायचं. आणि मग दोन्ही मेथडनुसार तुमचे जे डिनॉमिनेटर आहेत ते डिनॉमिनेटर समेशन W आहेत. समेशन W म्हणजे तुमचे वेट जे आहेत त्या वेट्सची बेरीज. त्यामुळं तुम्ही त्या कॉलमची सुद्धा बेरीज घेऊ शकता वेट्सची. तो समेशन W. अशा पद्धतीनं कॉलम तयार केल्यानंतर आपल्याला अरिथमॅटिक मीन साठी जो वेटेड ॲव्हरेज ऑफ प्राइस रिलेटिव्ह काढायचा आहे अरिथमॅटिक मीन वापरून, त्यासाठी जी समेशन लागते समेशन P1 अपॉन P0 इंटू W ती किती मिळते, 38.2 मिळते. आणि समेशन W इज 25. आणि जॉमेट्रिक मीन ॲज अ ॲव्हरेज वापरून वेटेड ॲव्हरेज ऑफ प्राइस रिलेटिव्ह मेथडने प्राइस इंडेक्स नंबर कन्स्ट्रक्ट करण्यासाठी जी सम लागते दॅट इज समेशन W इंटू लॉग ऑफ P1 अपॉन P0 and that is 4.5353. So in this way we can calculate whatever summations we needed. आपल्याला ज्या पाहिजेत त्या समेशन्स आपण इथं ह्या टेबलचे अशा पद्धतीचे कॉलम्स तयार करून काढून घेऊ शकतो. मग आता आपल्याला पाहिजे त्या समेशन्स मिळालेल्या आहेत तर आपण डायरेक्ट फॉर्म्युल्यामध्ये आता त्या पुट करून
आन्सर्स काढणार आहोत. सो प्राइस इंडेक्स नंबर using arithmetic mean, weighted arithmetic mean price relatives, that is summation p1 upon p0 into w upon summation w into 100, that is 38.2 upon 25 into 100, and that is 152.8. ओके, अरिथमेटिक मीन ॲज अ ॲव्हरेज वापरून काय केलं आपण, ॲव्हरेज वेटेड ॲव्हरेज ऑफ प्राइस रिलेटिव्ह मेथडनी प्राइस इंडेक्स नंबर काढला. आता तसंच जॉमेट्रिक मीन ॲज अ ॲव्हरेज वापरून वेटेड ॲव्हरेज ऑफ प्राइस रिलेटिव्ह मेथडनी प्राइस इंडेक्स नंबर आपण काढणार आहोत. दॅट इज अँटी लॉग ऑफ इन ब्रॅकेट समेशन डब्ल्यू इंटू लॉग ऑफ p1 अपॉन p0 अपॉन समेशन डब्ल्यू इंटू 100, that is equal to antilog of 4.5353 upon 25 into 100. हे सगळं कॅल्क्युलेट केलं म्हणजे आधी भागाकार करून नंतर अँटीलॉग काढला आणि त्याला मल्टिप्लाइड विथ 100 केलं तर आपल्याला किती व्हॅल्यू मिळते, 151.8494. अशा पद्धतीने तुम्हाला ती व्हॅल्यू मिळेल. सो अरिथमॅटिक मीन मेथड वापरून जो वेटेड ॲव्हरेज ऑफ प्राइस रिलेटिव्ह आपण काढतोय दॅट इज मोर दॅन दी जॉमेट्रिक मीन ॲज अ ॲव्हरेज वापरून जो आपण वेटेड ॲव्हरेज ऑफ प्राइस रिलेटिव्ह काढतोय तो त्यापेक्षा तो अरिथमॅटिक मीनचा वेटेड ॲव्हरेज ऑफ प्राइस रिलेटिव्ह मोठा येतोय. ओके, दिस इज द इंटरप्रिटेशन ऑफ this. In this way we have studied how to calculate the weighted average of price relative method नी आपला प्राइस इंडेक्स नंबर कसा काढायचा हे आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे. सो इन नेक्स्ट लेक्चर वी विल सी सम समरी अँड मेथड ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ क्वांटिटी इंडेक्स नंबर. सो फॉर टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू स्टॉप हियर. थँक यू.